माझ्या नंदेने इतके फ्रुट्स पाठवलेले आहेत की आम्हाला 2-3 दिवस हाच नाश्ता करावा लागेल. तर इथे मी चिला बनवलेला आहे तो टिफिनसाठी आणि रात्रीचा भात होता ते फोडणी करून घेतलं आणि मग त्यानंतर मस्त निवांत चहा प्यायला बसली तर योहान इथे रडायला लागला, कारण ह्याला पण यायचं आहे ह्या साईडला. आणि मग आल्यानंतर तो खेळत बसला. आणि तुम्हाला माहिती आहे मी आदल्या दिवशीच बोलली होती की मी गॅलरी साफ केली आणि दुसऱ्या दिवशी पावसाने ही हालत करून ठेवली गॅलरीची अशी हालत बघून ना माझं डोकंच काम करत नव्हतं. असं वाटत होतं की आता कंटाळा आला मला साफ करायला आणि मी तसंच सोडून दिलं. मग डायरेक्ट मी पूर्ण दिवस व्हिडिओ बनवलाच नाही आणि डायरेक्ट संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणाचा हा व्हिडिओ बनवायला घेतला. तर इथे ना मस्त मी 2-3 बटाटे घेतले आणि चांगले सोलून ना असे काप करून घेतले. आता हे मला डीप फ्राय करायचे नाही आहेत, फक्त मला शॅलो फ्राय करून खायचे आहेत आणि असे ना खूप टेस्टी लागतात हे. आणि आज भेट होता की बाहेर जेवायचं किंवा बाहेरचं जेवण मागवायचं, पण मला इतका कंटाळा आला की नंतर मी बोलली की शैलेशला एवढा टाईम होतो मग जाऊ दे, त्यापेक्षा मी घरीच बनवते. म्हणून मग हाच बेत केला. डाळ भात सोबत तर हे थोडंफार असलं ना की डाळ भात अजून 2 घास जास्त खावेसे वाटतात. तर असे मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचे. थोडे खरपूस भाजले ना तरी चालतात आणि चांगले टेस्टी लागतात. असे नुसते पण खाऊ शकतात तुम्ही. आणि मग इथे 3 प्रकारच्या मी डाळी घेतल्या, कारण डाळ पण करायची आहे ना. मग छान इथे स्वच्छ पाण्याने धुवून ना भिजत ठेवली 10 मिनिटासाठी. आणि ते एका साईडला आपले हे बघा असे बटाटे फ्राय पण होत आहेत. मध्ये मध्ये ना अलटून पलटून घ्यायचे आणि मग हे काढून घेतले मी. बटाटे इथे झालेले आहेत आणि एका साईडला इथे डाळीला फोडणी द्यायला घेतली. आता डाळ मी अशी डायरेक्ट फोडणीची का करते, कारण ना मग ते बाहेर येत नाही, नाहीतर मग पूर्ण गॅस खराब होतो. कधी कधी तसं पण करते, डायरेक्ट पण देते, पण 2-3 प्रकारच्या मी डाळी बनवते. जसं की अशी फोडणी पण देते किंवा वरून पण फोडणी देते किंवा डाळ शिजून नंतर पण फोडणी देते. आणि मग इथे ना मस्त डाळ पण झाली होती आपली. बघा फक्त कोथिंबीरच नव्हती. मला ना जेव्हा कोथिंबीर हवी असते ना त्यावेळेला कोथिंबीर संपलेली असते, कारण जेव्हा पण कोथिंबीर शैलेश घेऊन येतो ना तेव्हा ना मी प्रत्येक भाजीमध्ये ॲड करूनच संपवते. असं माझी सवय आहे. मग इथे मस्त जेवण पण रेडी होतं. मग मस्त जेवून घेतलं मी. इथे तर काप आहेत बटाट्याचे, डाळ भात आणि पापड. आणि मग उद्याची प्रिपेरिंग केली. तर शैलेशला डोसा हवा आहे, तर मग आता डोसा हवा आहे तर फर्मेंट कुठून करू, मग असं झटपट डोसा तर मला येतो. मग त्या हिशोबाने मी असं ॲड केलं. आणि तुम्ही बघू शकाल एकाच वाटीने मी सर्व माप घेतलेलं आहे आणि चांगलं 5-6 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर पाणी ॲड करून व्यवस्थित ठेवून दिलं. मग त्यानंतर ना शैलेश इथे कोण घेऊन आला होता आज. मग मस्त जेवल्यानंतर ना कोण खात मी बसली, एन्जॉय केलं आणि खूप बरं वाटलं. खूप टेस्टी होतं कोण. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.